नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। सिन्नर तालुक्यातील नेरळ येथील जागृत देवस्थान श्री बुवाजी बाबा यात्रा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महानंदाचे माजी चेअरमन रणजित देशमुख यांनी बुवाजी बाबा मंदिराला भेट देऊन देवाचे दर्शन घेतले, तसेच देवाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत। तालुक्यातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येतात। मी पण गेले 4 वर्षापासून 5 वर्षापासून जवळजवळ या ठिकाणी या यात्रेनिमित्त या ठिकाणी येत असतो, उपस्थित राहत असतो। आणि संगमनेर तालुक्यातील भाविकच नाही तर आमचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब देखील या देवस्थानचे मोठे भक्त आहेत। साहेबही 1-2 वेळा मध्ये या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। आणि संगमनेर तालुक्यातले जे डिग्रस श्री क्षेत्र जे डिग्रस आहे तिथले महंत पुणेकर बाबा मोठे आणि आमचे लहान बाबा हे देवस्थान देखील आमच्या तालुक्यातले एक महत्त्वाचं देवस्थान आहे। संगमनेर तालुक्यातील सर्व जनतेचं इथे एक श्रद्धास्थान आहे आणि आमचे साहेब देखील तिथले फार मोठे भक्त आहेत। तिथल्या प्रत्येक सोहळ्याला साहेब जातीने त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि असं हे आमची खूप श्रद्धा असलेलं हे आमचं देवस्थान डिग्रस असेल आणि निराळे हे आमचं आहे आणि या निमित्ताने हा सोहळा या ठिकाणी होत आहे। खूप मनापासून श्रद्धा भावना आमची या देवस्थानावरती त्या ठिकाणी आहे। अनेक आम्ही अनुभव असे घेतलेले की जे भक्त या ठिकाणी येतात त्यांनी जी काही मनातली इच्छा मागितली किंवा काही त्या ठिकाणी व्यक्त केली तर ती पूर्ण करण्याची ताकद या देवस्थानामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आहे। मी पुन्हा एकदा सर्व भाविकांना या यात्रेनिमित्ताने या सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि महंत पुणेकर बाबा आमचे लहान बाबा असतील, बबन दादा असतील यांना विनंती करतो की आपल्या देवस्थानचा आणि आपला कृपा आशीर्वाद असाच आमच्या सर्व भाविकांवरती भक्तांवरती आपला आशीर्वाद त्या ठिकाणी राहू द्यात अशी विनंती मी आपल्या सर्वांच्या वतीने करतो।